तर हिंगोली आगारामधून आज सकाळपासून एकही बस बाहेर निघालेली नसून 420 बस फेऱ्या रद्द करण्यात आलेल्या आहेत। बस स्थानक परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये प्रवासी बसची वाट पाहत आहेत। या बस स्थानक परिसरातून आढावा घेतलाय माधव दिपके यांनी। एसटी महामंडळाच्या आर्थिक आणि अन्य मागण्या एसटी महामंडळाच्या आर्थिक आणि महत्त्वाच्या प्रश्नावर तोडगा निघत नसल्यामुळे आजपासून परिवहन विभागाच्या कर्मचाऱ्यांची जी संघटना आहेत त्या संघटनांनी संप पुकारलेला आहे। मी सध्या हिंगोली शहरातील बस स्थानक परिसरामध्ये आहे आणि आपण या ठिकाणी बघू शकता शुकशुकाट पाहायला मिळतोय, कारण बसच नाहीयेत। तर दुसरीकडे पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी जे प्रवासी आहेत ते या ठिकाणी दाखल झाले आहेत, कारण सध्या गणेश उत्सव काळ आहे, सणासुदीचे दिवस आहेत, त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये जे नागरिक आहेत ते गावाकडे जात असतात आणि त्यांना या बस फेऱ्या रद्द झाल्यामुळे याचा फटका त्यांना सहन करावा लागतोय। त्याचबरोबर मानव विकासच्या ज्या बस आहेत त्या सुद्धा थांबलेल्या आहेत, त्याचा फटका कुठेतरी शाळकरी विद्यार्थ्यांना बसतोय। हिंगोली बस स्थानकामधून जे ते एकूण 420 फेऱ्या रद्द करण्यात आलेल्या आहेत। यामध्ये हिंगोली बस डेपोकडे जे ते 62 बस आहेत आणि अन्य लांब पल्ल्याच्या गाड्या आहेत, ज्या काही बस फेऱ्या आहेत त्या सर्व रद्द झालेल्या आहेत। हिंगोली आगारामध्ये एकूण 120 चालक आहेत, तर एकूण 125 वाहक आहेत। या सर्व कर्मचाऱ्यांनी आज काम बंदची हाक दिलेली आहे आणि त्यामुळे आजच्या या आगारामधून ज्या दिली जाणारी बस सेवा आहे ती पूर्णपणे बंद आहे आणि याचा फटका कुठेतरी प्रवाशांना बसताना पाहायला मिळतोय। त्यामुळे आकाश माधव दिपके, एबीपी माझा, हिंगोली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।